एक तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. इथे जर एखादा वरती जाणारा असला ना, त्याला खेचणारे आपलेच असतात. लोकांना सहन होत नाही, बाबा याची प्रगती होऊ राहिली, नाही नाही हा जर का वरती गेला ना मग आपण काय करायचं, नको याची बदनामी करा. एकदा की बदनामी झाली ना, नाही त्याला मागं ओढा. आणि लोकांना काय सांगता, काय याचं काय खरं आहे, ते असंच आहे तसंच आहे, हे करतं ते करतं, आणि हे आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना या गोष्टीचा राग येतो का जातोय ना वरती आपला मराठी माणूस, जातोय वरती, त्याला सपोर्ट केला पाहिजे का नाही, बरोबर का नाही. तो जर का समाजामध्ये नाव कमवतोय, तो लोकांना काहीतरी प्रेरणा देतोय, पण मग ते लोकांना सहनच होत नाही हो. म्हणून मला हे सांगायचं आहे, त्याच्यामुळेच आपला महाराष्ट्र मागे आहे. तुम्ही जर त्याला सपोर्ट केला, उद्या तो मोठा होणार, बरोबर का नाही. तुमच्यावाल्या गावचं म्हणा, कोणतरी आपल्यातलंच कोणतरी वरती जातोय, जाऊन द्या त्याला वरती, बरोबर का नाही. उलटा आपल्याला अभिमान असला पाहिजे का हा माझा मित्र आहे, हा माझा पाहुणा आहे. पण नाही, लोक असेच. तो जर वरती गेला ना, त्याची अजून बदनामी करते. पण माझं म्हणणं एवढंच आहे, जर एखादा वरती जातोय ना, त्याला सपोर्ट करा. त्याची बदनामी करण्यापेक्षा त्याला सपोर्ट करा, प्रोत्साहन द्या, बरोबर का नाही.